हलकासा गतीला परिवर्तन केलं होतं, थोडसे लवकर अखिल फिरले होते. मिड विकेटला खेळताना चांगला थ्रो बघायला मिळतोय, सिंगल परिपूर्ण होते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड वरती धाबा आहे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन स्कोर कार्ड वर. कमॉन डीजे. यावेळेला ताकद गुडले थोडस टप्प्यावरती नियंत्रणाला चेंज केलं. एक धाव कंप्लीट होताना 1-4. 14 धाव स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर नियोजन आपण बघतात या स्पर्धेचं. मान्य श्री संतोष हरिचंद्र संखे साहेब, संतोष दादा यांचं एक मोठं योगदान. अमितजी सुभाष पिंपळे सरांचं या स्पर्धेला एक चांगलं योगदान मिळतंय. ओ यावेळेला अखिल थोडेसे लवकर फिरले. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आपण धीरज संखे सर असतील आणि मिकी पिंपळे सर असतील, यांचे बॅनर्स आपण या ठिकाणी बघतोय. आणखीन एक चांगला चेंडू आणि जीवन विकासच्या त्या भव्य प्रांगणामध्ये आपण मागच्या वर्षी सरपंच चषक बघितला होता. सर्वांनी ज्या स्पर्धेची प्रशंसा केली होती, जितेश उर्फ बंड्या प्रसिद्ध असणारा तो खेळाडू, त्यांनी त्या स्पर्धेचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं होतं. येणाऱ्या काळामध्ये त्या स्पर्धेचे वेध लागतील सर्वांना. बॅटला ब्रश केला, चेंडू लॉंग स्टॉपला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रामुख्याने यंदाचं वर्ष आपण बघतायत दापोली बॉयज क्रिकेट क्लबनं सुंदर नियोजन उंबरवलीच्या भव्य प्रांगणामध्ये. आज वंजारी समाजातील अनेक लेजंड खेळाडू कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं. विवेक चांगले खेळले, त्याच्यानंतर अल्केशला आपण बघितलं, त्याच्यानंतर आपण अल्पेशांची गोलंदाजी बघितली, सुबोध यांना बघितलं. असे अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपण प्रामुख्याने तुषार यांना खेळताना बघितलं. अनेक खेळाडू जे आपल्या समाजातील आहेत, चांगलं टॅलेंट आपल्याला दाखवत आहेत आणि सातत्याने चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी नवीन खेळाडूंना तयार करत आहेत. त्याच्यामागे मोठं योगदान आहे. जर आजची स्पर्धा आपण बघितली तर दापोली बॉयज क्रिकेट क्लबची धावसंख्या पोहोचले 15 वरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. जितेश नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील फुलटॉस होता. टायमिंग चांगला आहे, ताकद लावण्याचा प्रयत्न नाही अखिल यांचा. आणि चेंडूला टीप पाकट पॉइंट मधनं उडवलाय, सीमा रेषेच्या बाहेर. अखिलच्या बॅटमध्ये येतोय चौकार. अखिल नचाकत आणि ताकद, एक बुद्धिमत्तेचा खेळ या चेंडूवरती त्यांनी दाखवलाय. पुढील चेंडू
इथे बॅटला स्विंग केलं होतं ऑन साइडला, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. डीप मधला खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतोय. डीप पाकपट स्क्वेअर लेगचा चेंडूला थ्रो करील तर बरं एका धावेने धावसंख्या 20 वरती पोहोचते. 20 षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. 14 मध्ये 20 आहेत. फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय कुरगाव संघानं कंट्रोल मध्ये ठेवलंय. हा स्कोर आपण बघू शकाल. स्क्वेअरले पैलू खेळाडू म्हणून सातत्याने ज्याची वाहवा होते. पानसी शॉट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल अगदी जीवाच्या आकांक्षाने नॉन कडे आपण बघताय. फलंदाज बाद अखिलच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज बाद आउट. न्यूमॅन तन्मय मैदानाच्या आतमध्ये जातोय. चांगला थ्रो बघायला मिळाला आणि नॉन कडे अखिल हा माघारी परतताना थोडासा नाराज असेल, कारण बॅट मध्ये धावा येत होत्या आणि अशा क्षणी ज्या वेळेला तुमच्याकडे मोमेंटम असतं त्यावेळेला तुम्ही रनआउटची विकेट जर देत असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. स्कोर स्टेबल बघायला मिळतोय 20 वरती. एकंदरीत ऋतिक आम्हाला सांगतायत 15 चेंडूचा खेळ संपलाय. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं एक चांगलं हार्डवर्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला गोपी बघायला मिळतात, आमचे निशांत बघायला मिळतात, अक्षय बघायला मिळतात, ऋतिक बघायला मिळतात. जी आमची संपूर्ण टीम आहे ती खूप चांगलं हार्डवर्क करताना या स्पर्धेसाठी. ऋषी आहे, कुशल आहे. हो या वेळेला आपण बघताय फलंदाज थोडस वाईट बॉल घेण्याच्या तयारीमध्ये होते. नंतर बघितलं की हलकासा लेग ब्रेक आहे, येतोय मध्ये चेंडू. शेवटच्या क्षणी बॅटचा पेस ओपन करत सिंगल कंप्लीट केले. 21 धावा, 21 ऑन स्कोर कार्ड. कंट्रोल गोलंदाजीमध्ये आहे. पहिलं षटक आपण बघतायत प्रतीकने हाताळलं, त्याच्यानंतर चिराग आले आणि आता जितेश. प्रत्येक जण एक दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडस जखडून ठेवण्याचं काम करतोय. जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येकाची जिम्मेदारी प्रत्येक जण हँडल करताना आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर आलेले आहेत तन्मय, आणि तन्मयसाठी जर आपण एअर फॅक्टर जे समोर फ्लॅग बघतोय ते लेफ्ट हँड बॅटर साठी अनुकूल असं एअर फॅक्टर सांगतायत. हवेचा जो ओघ आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचा फायदा घेतलाय तन्मयनं. मिडी विकेटला क्लिअर करत बोलवलाय भव्य षटकार. कोकोनट मेल से मिल के आ जाओ सारे मूड बन. सॉन्ग थोडस या ठिकाणी आपण बघतायत ऑपरेटर चेंज झालेले आहेत आणि गाणे सुद्धा चेंज बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता तन्मयांचा. डॉट बॉल. स्कोर स्टेबल आपल्याला बघायला मिळतोय 27 वरती. तिसरं षटक 9च्या सरासरीने परिपूर्ण होताना 3 षटक कंप्लीट, 27 धावा. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. ऋतिक आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण जे विनिंग टीम आहे त्याचे फक्त संघनायक आपण लॉट्स टाकणार आहोत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. फक्त संघनायक, जास्त गर्दी नको आहे. बॉलर्स लेफ्ट.
ऋतिक आपण बघताय देखील त्याचा सुद्धा डगआउट मध्ये बसलेले आहेत. ज्याच्या वेळेला वंजारी प्रीमियर लीग आणि त्यांच्याची जिम्मेदारी असते नेहमी चांगल्या पद्धतीने हँडल करताना आपण देखील दादाला बघितलंय. इथे मात्र थोडस स्टेप आउट करून वन बाउन्स ओव्हर येतोय साऊथला. आलाय झाले 31 धाबा. जबरदस्त बॅटिंग करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय ऋषी. पुढील चेंडू ओहो सरळ चेंडूला लेफ्ट ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळतायत. जबरदस्त बॅटिंग. हॅट्रिक ऋषी यांच्या नावावरती बघायला मिळते. फॅन्सी शॉट आणखी चौथा येताना एक्सलेंट मॅग्निफिसंट बॅटिंग बघायला मिळते. कम ऑन इसे $43 रन्स. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सर्रे सर्रे वरती. इथे मात्र ऋषियांचं ट्रेडमार्क शाकिया ट्रेलर आपण बघताय. जबरदस्त चौफे टोलीबाजी. 4 झालेले आहेत. आता अपेक्षा आहे 5वा येईल का गोलंदाज कम बॅटिंग करेल. पुढील चेंडू 4 चौकार आल्यानंतर सुद्धा आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करताना आणि लेफ्ट हँड बॅटरला संधी देत आहेत. स्कोर 43 वरती थांबलाय. ऋषी माघारी परतताना न्यू मॅन. चला वॉर्म करते आपण. यंगस्टर टेंबे आणि पाम बजरंग संघाचा प्रतिनिधी त्वरित आपण पाठवा. पाम बजरंग आणि यंगस्टर टेंबी. आणि चालू मॅचचा एक एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचा आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण या ठिकाणी बघतोय.
चला विनिंग संघ नाही. चला यंगस्टर टीम बी आपण चिठ्ठीचा ड्रॉ टाकतो या ठिकाणी. पाम बजरंग संघ, चला या लवकर लॉट्स टाकतोय आपण. एक प्रतिनिधी पाठवा, चालेल ना? बघायचं असेल तर तुम्ही या. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी टाकतोय. आमचा अक्षय असेल. कोणाकोणाची मॅच आहे? पहिला राऊंड चला याच्यानंतर पाम टेंबी विपक्ष पाम वर्ष टेंबी. यंगस्टर टेंबी विपक्ष बजरंग पाम बजरंग यांच्यामधला नेक्स्ट मॅच होईल टॉस साठी आपण. दरम्यान ऋतिक आम्हाला सुद्धा टार्गेट समोर ठेवलं गेलंय 44. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. गोलंदाजीसाठी आपण पंकज यांना बघतोय. ओ जबरदस्त गोलंदाजी या वेळेला. पंकज यांचा एक अप्रतिम चेंडू आणि फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होताना आउट. आतमध्ये दाखल होतोय प्रतीक. लेफ्ट हँड बॅटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगली कामगिरी सातत्याने करणारा असा खेळाडू आपण बघतायत.
प्रतीक. पंकजांची चांगली गोलंदाजी, हलकासा चेंडू मात्र वळलाय. पुढील चेंडू या वेळेला आपण बघतायत लेग गलीला चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बघायला मिळतोय. दरम्यान उत्कृष्ट थ्रोचा अटेम आपण बघितला. धावसंख्या पुढे जाईल 1 आणि पोहोचते 3 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 44 धावांचं टार्गेट बघायला मिळतंय. फ्लॅग सुंदररित्या बहरताना आपण बघतोय. निसर्गाच्या खुशीमध्ये उमरोळी गाव बसताना समोर आपण सिंगल असतं. पुढील चेंडू. हो, यावेळेला आपण बघतायत आणखीन एक चांगला टर्न चेंडू हाताळला गेलाय. पंकजांच्या बोटातील जादू बघायला मिळत आहे. फलंदाज या ठिकाणी प्रयत्न असतो की ऑन साइडला खेळतील, बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 4 वर धावसंख्या स्थिरावलंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर विकेट आणि 2 सिंगल. सुंदर अक्षर ज्यांचा आमचा ऋतिक खूप चांगली स्कोरिंग करतायत आणि चांगली अपडेट आमच्यापर्यंत आपल्या समाजातील सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती पोहोचवली जाते. दरम्यान पंकज समोर येते प्रतीक. पुलटा आज तितकासा मेडल झालेला नाहीये. चेंडू हा मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली आहे. 6 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अंतिम चेंडू येणं शेष आहे. 6 धावा स्कोर कार्ड वर. पंकजांचं टप्प्यावरचं नियंत्रण खूप चांगलं आहे. मैदानाच्या मध्ये आपण वादळ बघतोय आणि काही वादळ ही फक्त नुकसान देण्यासाठी नसतात, तर ते कचरा साफ करण्यासाठी असतात. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला आणि हळवारपणे फक्त दिशा दिल्या. पिच केलं मिड ऑफला. सिंगलने स्कोर कार्ड पोहोचते ती 7 वरती. आणि या मैदानाचं जर आपण बघितलं, काही आपण अशा मशीन्स बसवलेले ज्याच्या वेळेला कचरा येतो त्या वेळेला आपण ऑन करतो आणि कचरा साफ होताना मध्येच ऋतिकाने बटन ऑन केलं होतं. पाम बजरंग विपक्ष यंगस्टर टीम बी, आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहा. टीम बी संघ या ठिकाणी अवेलेबल आहे. 7 धावा झालेल्या आहेत. 37 ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. ऋतिक आम्हाला सांगतायत की रिक्वायर्ड रन रेट 12.33 चा राहिलाय. नवीन गोलंदाज, एक उंच पुरा गोलंदाज आपण बघतोय. अनिकेत. अनिकेत तयार होत आहे. समोर प्रतीक आहे. एक उंचपुरा गोलंदाज आपण बघतायत. प्रतीक एक ऑलराऊंडर खेळाडू. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न लेग गलीला मात्र आपण बघू शकाल फर्स्ट स्लिपला म्हणता येईल. आणि इथे फलंदाज प्रतीकच्या खेळीला लागतोय. पूर्ण विराम. आउट. कमॉन डीजे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक नंतर येतोय.
राहुल राहुलला प्राचारण केलंय. काय सांगतो बघ? निशांत काय सांगतो जेवण? नेवमान राहुल चांगली गोलंदाजी आहे. एका बाजूने उंचपुरा अनिकेत आपल्याला बघायला मिळतोय. पंकजने पहिलं षटक कमालीचं हँडल केलं. 44 धावांचं टार्गेट समोर असताना एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पंकज पुढे आले आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा पावित्र्य या ठिकाणी अनिकेत यांचा बघायला मिळतोय. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुलला पाठवलंय. राहुल ऑन स्ट्राईक. बॅटला ड्रिल करत होते. ऑन साइडला डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. कुरगाव संघाकडनं आपण राहुलला बघतोय. यावेळेला फक्त दिशा दिले. एनपीच्या थोडसा बाहेर चेंडू पडलाय. पिच केलाय त्याचबरोबर 2 धावा राहुल परिपूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 धावा. 9 धावा स्कोर कार्ड वरती. अनिकेत यांची सुंदर गोलंदाजी थोडीशी हाफोली होती. हाफोली करून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू हवेमध्ये बघायला मिळाला. तदबर 2 धावा परिपूर्ण करताना बॅटर्स. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. वाईड बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपाने डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचलंय ते म्हणजेच 10. 44 टार्गेट आहे. अजूनही 34 धावांची गरज आहे. पुढील चेंडू डॉट बॉल. राहुल अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अनिकेत यांची जर गोलंदाजी बघितली ज्या वेळेला ते रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये चेंडूला टाकण्यासाठी येतात बॅलन्स चांगला आणि फक्त एका हाताची मुवमेंट तुम्हाला बघायला मिळते. गोलंदाज अनिकेत अजूनपर्यंत पंकजच्या पावलावरती पाऊल ठेवलंय. कुठलीही फ्रीडम देत नाही फलंदाजांना मोठा शॉट खेळण्याची. चकरून ठेवलंय. खोदून काढताना हलकासा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल. 11 रन्स 11. असं या षटकानंतर आपण पास करणार आहोत. फुलटॉस चेंडू संधीचा फायदा घेता येत नाहीये. एक धाव आणि 2 धावा परिपूर्ण बघायला मिळत आहेत. 2 षटक संपलेली आहेत. 13 धावा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 31 ची गरज.
तुझे पर